पक्षी घरटे करत असतात बरं झाडावरती. चिमणी असेल, चिमणा असेल, पक्षी घरटी करतात आणि त्या घरट्यामध्ये ती चिमणी छोट्याशा पिल्लांना जन्म देते. पण पाऊस वारा या प्रसंगामध्ये झाडावरती घरट जे बांधलेलं आहे त्या वाऱ्यानं ते झाड कधी कोसळलं जाते, कधी फांदी कोसळली जाते. अशा प्रसंगी झाडावरची फांदी खाली पडली की त्या फांदीवरती बांधलेलं घरट आहे ते घरटही खाली पडतं. नुकतेच जन्माला आले दिलेले ते पिल्ल आहेत त्या पिल्लांना पंख फुटलेले नाहीयेत. अशा प्रसंगी त्या पंखांना उडता येत नाही. जेव्हा पाऊस बंद होतो, शांत होतो, वारा स्तब्ध होतो, अशा प्रसंगी चिमणी पाहते आपली पिल्लं कुठे आहेत. जी फांदी आहे ती आपल्याला दिसत नाहीये. जेव्हा दृष्टी फांदी वरती जाते, फांदी खाली पडलेली आहे, अशा प्रसंगी ते घरट फांदीला सोडून दुसरीकडे पडलेलं आहे. असलेली जी पिल्लं आहेत ना पिल्लं ती जवळ घेते आणि त्या जवळ घेतल्यानंतर त्या पिल्लांवरती आपले जे पंख आहेत ना ते पंख फाकवते, लांबून होते. पुन्हा थोडासा पाऊस पडायला सुरुवात होतो. पण त्या ठिकाणी ती चिमणी त्या पावसामध्ये उडून जात नाही दादा, त्या पिल्लांजवळ बसून राहते. स्वतःला पाऊस लागला तरी चालेल पण पिल्लांना लागता कामा नये. जेव्हा नव्हती त्या पिल्लांजवळ तोपर्यंत काही अडचण नाहीये, जवळ नाही म्हणून पाऊस लागला तर. पण जवळ असताना जर निघून जायचं ना त्यांना सोडून, मनामध्ये त्या चिमणीचा भाव निर्माण होतो की माझी पिल्लं अशीच ऊन वाऱ्यामध्ये पावसामध्ये भिजून जातील. फक्त जनावराची किंवा माणसाची आई नाही तर पशु पक्ष्यांची आई देखील आपल्या बालकांवरती किती प्रेम करते. हेच ज्ञानोबराय म्हणतात की आई मुलांसाठी काय करते, अंगा जीवाची संपत्ती वेचोणी करी बाळाची पाळोती, परी जीवे उबगणे ही स्थिती न माये माये. जीवावरती उदार होते आणि मुलांना फक्त सुख कसं प्राप्त होईल याचं मनामधून चिंतन करत राहते, विचार करत राहते. काही माझ्या माता भगिनी आहेत ना, जेव्हा भावाकडे जातात ना त्या भावाला सांगतात, दादा तुझा प्रपंच खूप मोठा आहे, तुला बंगला आहे, गाडी आहे, प्रॉपर्टी आहे, त्या घरी मला तू देऊन केलं ना त्या ठिकाणी सर्व आहे. पण मनातील भाव की बहीण भावाजवळ सांगत असते, तुला असलेली प्रॉपर्टी आहे ना त्या प्रॉपर्टीतील मला थोडासा भाग देतोस का रे. या ठिकाणी बसलेल्या बहिणी आपल्या आपल्या मनाला विचारा, ज्या ज्या वेळी तुम्ही भावाकडे जाता, माहेरात जाता, त्यावेळी आपण काय काय मागतो. साडी आणलेली असेल तर आवडत नाही, एखादी वस्तू आणली असेल तर ते मनास येत नाही, पुन्हा बदलून आणायला सांगतो. इथे बसलेले किती असतील महिला, मला तुम्ही सांगू नका, फक्त आपल्या आपल्या मनाला विचारा. आपण बहिणीला, आपल्या भावाला, भाऊजाईला, आई वडिलांना किती त्रास देतोय. काही मागत जाऊ नका हो, त्यांच्या प्रपंचामध्ये सुख पहा. एका ताईने तिचा दुःख जीवनातील दुःख मला सांगण्याचा प्रयत्न केला. ताई, 2 बहिणी आहेत म्हणे, माझ्या नवऱ्याला 2 बहिणी म्हणजे 2 नंदा आहेत. त्या 2 नंदा श्रीमंत आहेत, पण आल्याच्या नंतर ना एवढी आमची इस्टेट पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं आणि प्रत्येक वेळी अर्धा एकर जमीन आमच्या नावावर कर दादा असा अट्टहास करतात. भाऊ तर देवा घरी गेलाय ताई, पण जी जमीन आहे ती कष्टाने सायासाने एवढी मी मोठी पिकवली, त्या जमिनीमध्ये ह्या हिस्सा मागतात. माझी कळकळीची विनंती आहे इथं बसलेल्या बहिणींना, हिस्सा मागू नका, दागदागिने पण मागू नका, आणि जी दिवाळी सणाला बोलवण करतो ना भाऊ, ती हक्काची साडी पण मागत जाऊ नका. तिकडे बसलेल्या दादांना ही एक विनंती आहे, मागत जाऊ नका म्हणजे द्यायचं कारण नाही राहिलं असं मनामध्ये अजिबात विचार आणायचा नाही. बहिणीला न मागता देत चला, असेल ना तुमच्याकडे तर न मागता देण्याचा प्रयत्न करा. फक्त एकच विनंती आहे, साडी आणली ना 500 रुपयाची असू द्या, 1000 रुपयाची असू द्या, 200 रुपयाची असू द्या, माहेरामधून घालून यायचा प्रयत्न करा. घालाच, प्रयत्न करू नका, घालूनच या. आल्याच्या नंतर आपल्या घरी आल्यानंतर काढून टाका, पाण्यात फेका, काही करा त्या साडीचं, पण त्या ठिकाणी घालून येण्याचा प्रयत्न करा. म्हणू नका 200 रुपयाची का 500 रुपयाची, एवढाच विचार फक्त न्या. जेवढं जास्त ज्ञान सांगण्यापेक्षा आपण कर्म कसं करावं, कसं राहावं, एकमेकांना समजून कसं घ्यावं आज समजून घेण्याची गरज आहे.